गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ 332 रोड, संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। दी सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड इचलकरंजी या संस्थेवर उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले यांनी 24 मार्च 2025च्या निकालान्वये संचालक मंडळ बरखास्त करून संस्था प्रशासक म्हणून गणेश विश्वनाथ कुमठेकर यांना नियुक्तीचे आदेश दिले आहेत। इचलकरंजी शहरातील राज बारगीर यांच्या नेतृत्वहीन संस्थेत होणारे गैरकारभार आणि मनमानी कारभाराला कंटाळून 7 संचालकांनी राजीनामा देऊन दी सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बचाव कृती समितीच्या माध्यमातून उपनिबंधक सो यांच्याकडे संस्थेत होणारे गैरकारभार आणि बेकायदेशीर कामकाज तसंच सन 2022-23 या अहवाल सालातील लेखापरीक्षण अहवाल उपनिबंधक यांच्याकडे सादर न करता बेकायदेशीर वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली होती। तसंच लेखापरीक्षणामधील वेगवेगळ्या गंभीर त्रुटींची दखल घेऊन उपनिबंधक SN जाधव यांनी दोन्ही पक्षकारांकडून लेखी म्हणणं, युक्तिवाद आणि कागदपत्रांची पाहणी करून राज बारगीर यांच्या नेतृत्वाखाली असलेली आणि मुबारक खलीफ चेअरमन आणि उमर फारुक लाटकर व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ दस्तगीर मिरासो पठाण, रियाज मंसूर मोमीन, गौस मोहम्मद जमादार, यास्मीन जमीर मुल्ला, संतोष अशोक कांबळे, आतिक मिरासो समडोळे, मोहम्मद गौस मगदूम मुजावर, हमीद इलाही बारगीर, मुमताज अप्पालाल मुजावर, रसूल मेहबूब गवंडी या संचालक मंडळाला पुढील 5 वर्षासाठी अपात्र केलं। तसंच संस्थेचे सचिव नौशाद बी दिलावर पटेल यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्यावर चुकीच्या कामकाजाबद्दल कडक ताशेरे ओढून त्यांना 5,000 रुपये दंड केला। 5 वर्ष कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही तर कुठेही सहभाग घेता येणार नाही असे आदेशही काढण्यात आले आहेत। दी सामाजिक सुरक्षा कृती समितीमधील इम्रान बशीर हावरा, आम रहिमान खलीफा, इस्माईल नायकवडे, सादिक अब्दुल सत्तार जमादार, अजहर अहमद डफेदार, नूर अहमद बाबालाल मुजावर यांनी काम पाहिलं। इचलकरंजीची एक बातमी संस्था मुसलमानांची म्हणून ओळखली जाते। इचलकरंजीमध्ये 1961 साली या संस्थेचा जन्म झालेला आहे। बऱ्याच काही या संस्था डबगाई करत आता इथपर्यंत आलेल्या आहे। त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा संचालक म्हणून काम करत होतो, परंतु काय तिथं नेतृत्व राज बारगीर यांचं असल्यामुळं हुकुमशाही या आमच्या पटलं नाही। आम्ही तिथून बाहेर आणि यार्डला जाऊन जे संस्थेत चालले ते दाखवून दिलं। त्यावर उपनिबंधक जाधव साहेब म्हणून त्यांनी त्या संस्थेची चौकशी लावली। चौकशी अहवाल आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर अभ्यास करून अग्रीमेंट घेऊन दोन्ही वकिलांचं म्हणणं ऐकून त्यानंतर त्यांनी जो निकाल दिलेला आहे तो अतिशय उत्कर्ष पद्धतीचा निकाल दिलेला आहे। आणि तिथं जे असणारी संचालक मंडळ आहे ते बरखास्त केले। 5 वर्षासाठी त्यांनी कुठंही सहकार संस्थेत राहता येणार नाही असा त्यांचा आदेश झालेला आहे साहेब। आणि दुसरी गोष्ट त्याच्यामागं तिथं जे सचिव म्हणून आहेत त्यांचंही कामात कसूर असल्यामुळं त्यांनाही 5,000 रुपयाचा दंड केलेला आहे। 1 वर्षभर आम्ही लढत होतो 12 लोकांना टोटल बॉडी प्रशासक म्हणून कुमठेकर यांची निवड झालेली आहे। काय वाटते म्हणजे काय भ्रष्टाचार झाला? भ्रष्टाचार म्हणजे संस्थेमध्ये मनमानी कारभार चालत होता साहेब। तर संचालकांना विश्वासात घेतलं जात नव्हतं। कुठलीही गोष्ट असेल ते त्यांनी सांगेल ते ऐकणं आणि 61 असल्यामुळं काय तर संस्थेत विवेक कार्यक्रम घ्यायचा असा निर्णय झाला होता। आणि त्या निर्णयामध्ये असं झालं की राज बारगीर सांगितले की एकट्याला 1 लाख रुपये उचलून द्यायचं। ते आमचं रात्री 12 आम्ही त्यांना रिक्वेस्ट केलं, त्यांनी ऐकलं नाही। त्या काही गोष्टी आम्हाला खटल्या, त्यामुळे आम्ही बाजूला गेलो। सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी इचलकरंजी। तुमचं नाव? माझं नाव रफिक इस्माईल नायकवडे।